सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवारसाहेब. म्हणजे मला आता मी तोच विचार करत होते की ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि आजचा दिवस, हे 10-11 महिने कसे गेले हे माझंच मला माहिती आहे. आणि त्यातून लोकांनी जी साथ दिली, मला वाटतं जो विश्वास दाखवला, त्याच्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या सगळ्यांच्याच खूप वाढल्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वापर झाला आता मतदारसंघामध्ये 1 लाख मतं तुम्हाला जवळपास मिळालेली आहेत. मला असं वाटतं आता झालं गेलं गंगेला व्हायलं. मला असं वाटतं जबाबदाऱ्या आणि ज्या काही प्रकरणं त्या काही इलेक्शनमध्ये झालेली आहेत ती महाराष्ट्राला न शोभणारी आहेत आणि ती विधानसभेला होऊ नये. आणि याच्यासाठी आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल की इलेक्शनमध्ये असताना एक महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते. आम्ही ह्याही इलेक्शनमध्ये ती जपली, पुढच्याही जपू. आणि मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे आणि कार्यकर्ते जे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता त्याकडे काहीच नव्हतं द्यायला जो उभं राहिलाय, हेच मला असं वाटतं आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. एवढी वर्ष आपण निवडणूक लढवत आलेला आहात. पवार साहेबांनी देखील अनेक चढ उतार पाहिले, परंतु ही निवडणूक आपल्यासाठी खूप खास होती, कारण का आपल्याच कुटुंबातली एक व्यक्ती आपल्या विरोधात उभी राहिली होती. त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि आता विजयाचा आनंद काय आहे? रामकृष्ण हरी. वहिनींची आणि तुमची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा अजित पवार सातत्याने असं बोलताना पाहायला मिळाले होते की मी बारामती सांभाळत होतो आणि त्याच्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळेंना एक मोठं लीड मिळत होतं. तर जेव्हा अजित पवार तुमच्या सोबत नव्हते, तुम्हाला बारामती आणि एकूण सगळं खडक वाटला. या अनेक भागातून तुम्हाला जे लीड मिळालं त्याबद्दल तुम्ही काय? हे सगळा लीड अजून आलेला नाहीये, तर सगळा लीड आल्यावरच बोलूया. मला असं वाटतं अजून उद्यापर्यंत थांबावं. फार काही घाईघाईने काही बोलणं हे संयुक्तिक राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न, पवार साहेबांनी तरी सुद्धा बारामतीकरांनी तुम्हाला बारामतीमधून म्हणून म्हणलं रामकृष्ण हरी. शेवटी पवार साहेबांनी दाखवून दिलंय बाप बाप होत आहे 100%.